नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार. बेसिक मॅथमॅटिक्सच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, मॅट्रिसेस चॅप्टर आपलं सुरू आहे आणि यामधला काही बेसिक पार्ट आपण प्रीवियस सेशनमध्ये प्रीवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं आहे. तर बघा, त्याचा रिमेनिंग पार्ट जो आहे म्हणजे कंटिन्युएशनमध्ये आता हे लेक्चर आपण बघूयात. सगळ्यात आधी आपण बघितलं की मॅट्रिक्सची डेफिनेशन. सो मॅट्रिक्स काय? सिम्पली अरेंजमेंट ऑफ द नंबर इन रो अँड कॉलम. त्यानंतर आपण त्या मॅट्रिक्सची ऑर्डर कन्सेप्ट बघितली. ऑर्डरवरनं आपल्याला काय बरं कळतं की या मॅट्रिक्समध्ये किती रो प्रेझेंट आहेत आणि किती कॉलम प्रेझेंट आहेत, हे आपल्याला ऑर्डरवरनं कळत असतं. ठीक आहे. त्यानंतर मग आपण ऑर्डरचा वापर करून या मॅट्रिक्सचे मित्रांनो आपण वेगवेगळे टाईप्स बघितले. जसं की पहिला टाईप्स होता रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. रेक्टँग्युलर मॅट्रिक्स आपण जेव्हा म्हणतो ज्यावेळेस रो आणि कॉलम हे वेगळे असतात, रो अँड कॉलम जे आहेत ते डिफरंट असतात, ते आपण त्याला रेक्टँग्युलर मॅट्रिक्स म्हणतो. यामध्ये दोन सब टाईपचे मॅट्रिक्स पडतात, जसं की रो मॅट्रिक्स और रो वेक्टर, ज्यामध्ये फक्त एकच रो असणार, कॉलम कितीही असू शकतात. सेकंड आहे कॉलम मॅट्रिक्स और कॉलम वेक्टर, यामध्ये एक कॉलम असेल, रो मात्र कितीही असू शकतात. लक्षात घ्या. तर हे झाले रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. किंवा त्यानंतर बघा, जर का रो आणि कॉलम हे जर इक्वल असतील तर त्यावेळेस आपण त्याला स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? स्क्वेअर मॅट्रिक्स. नंबर ऑफ रो अँड नंबर ऑफ कॉलम्स आर इक्वल. मग यामध्ये वेगवेगळे प्रकार पडतात, जसं की डायगोनल मॅट्रिक्स. हा असा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे ज्यामध्ये फक्त डायगोनल इलिमेंट प्रेझेंट असतात. डायगोनल इलिमेंटला सोडून बाकीचे जेवढी नॉन डायगोनल इलिमेंट आहेत त्या सगळ्यांची व्हॅल्यू असते 0. हा झाला डायगोनल मॅट्रिक्स. यानंतर स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स हा अशा प्रकारचा डायगोनल मॅट्रिक्स आहे की त्यामध्ये असणारे डायगोनल इलिमेंट हे सगळे सेम असतात. ऑल डायगोनल इलिमेंट्स आर सेम. ओके. तर हा झाला स्केलर मॅट्रिक्स. त्यानंतर आपण बघितलं युनिट और आयडेंटिटी मॅट्रिक्स. युनिट और आयडेंटिटी मॅट्रिक्स हा असा स्केलर मॅट्रिक्स आहे की ज्यामध्ये तो स्केलर जो आहे तो किती असणार? 1 असणार. लक्षात घ्या. सो इथपर्यंतचे प्रकार आपण बघितलेत. यानंतर स्क्वेअर मॅट्रिक्सचे आणखी काही प्रकार पडतात, त्यात आपण नेक्स्ट स्लाइडवर बघूया. सी पर्यंतचा पार्ट बघा. ABC युनिट मॅट्रिक्स पर्यंत आपण आलो. पुढे नेक्स्ट D ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता या ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये दोन प्रकारचे ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असतात. एक असतो अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आणि एक असतो लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ते दोघं आपण इथं बघूया. लक्षात घ्या. यामध्ये दोन प्रकारचे मॅट्रिक्स आणखी. नंबर 1 अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. लक्षात घ्या. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स हा कसा असेल? त्याच्या नावातच आहे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे मॅट्रिक्सकडे बघितल्यानंतर तुम्हाला ना एक वरच्या डायरेक्शनमध्ये अप्पर डायरेक्शनमध्ये एक ट्रायंगल फॉर्म झालेला दिसतो आणि त्या ट्रायंगलच्या खाली असणारे सगळे इलिमेंट असतात 0. जसं एक्झाम्पलच्या मदतीने मी तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या. आता 3x3चा आपण एक मॅट्रिक्स कन्सिडर करूया. मॅट्रिक्स A. हा मॅट्रिक्स आहे ज्याचे इलिमेंट असे आहेत 2 -3 5. नंतर 0 2 1 0 0 3. लक्षात घ्या. हा 3x3चा एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. ट्रायंग्युलर मॅट्रिक्स हा प्रकार स्क्वेअर मॅट्रिक्सचा सब टाईप आहे. लक्षात घ्या. 3x3चा एक मॅट्रिक्स मी इथं कन्सिडर केला. या मॅट्रिक्समध्ये जर बघितलं मित्रांनो, तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा तर तुमच्या लक्षात येणार आहे की हा आहे आपला डायगोनल. बरोबर का नाही? याच्यामध्ये हा आहे डायगोनल 2 2 आणि 3. हे जे डायगोनल इलिमेंट आहे कशात प्रेझेंट आहेत? डायगोनलमध्ये. सो हा डायगोनल आहे. या डायगोनलच्या फक्त वरच्या साईडमध्ये इलिमेंट प्रेझेंट आहेत. डायगोनलच्या खाली इलिमेंट कसे आहेत? 0. ज्या वेळेस डायगोनलच्या खाली असणारे सगळे इलिमेंट हे 0 असतील त्यावेळेस आपण त्याला म्हणतो अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. काय म्हणतो मी? लक्षात घ्या. डायगोनलच्या खाली असणारे जर इलिमेंट 0 असले तर त्याला म्हणायचं अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. मग काही विद्यार्थी म्हणतात सर मग असं का? डायगोनलच्या खाली 0 आहेत ना, मग अप्पर ट्रायंग्युलर का म्हणायचं त्याला? मित्रांनो लक्ष द्या इकडे बघा. जर डायगोनलच्या खाली 0 असतील तर वरचा पार्ट व्यवस्थित ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करा. हा बघा अशा पद्धतीने एक ट्रायंगल तुम्हाला इथं बघायला मिळतो. पण हा ट्रायंगल कुठे फॉर्म झालाय? बघा, हा जो काही ट्रायंगल तुम्ही इथं बघू शकताय हा फॉर्म कुठे झालाय? वरच्या डायरेक्शनला. म्हणून याला म्हणतात अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. व्हेन द इलिमेंट बिलो द डायगोनल्स आर 0, सो दॅट टाइप ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स इज नोन ॲज अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. बरोबर? हे लक्षात घ्या. सो अतिशय सोपा टाइप आहे हा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. क्लिअर झालं तुम्हाला? मग चला आता आपण याची डेफिनेशन लिहून घेऊया. याला थोडासा बाजूला ठेवतो मी. ओके. if
elements below diagonal are 0, then it is known as upper triangular matrix. ओके, बघा त्याचं एक्झाम्पल हे झालं. त्याचं एक्झाम्पल 3x3 चा मॅट्रिक्स, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. सो एलिमेंट्स बिलो डायगोनल आर 0, देन इट इज नोन ॲज अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आणखी एक एक्झाम्पल बघूया आपण त्याचं. बी मॅट्रिक्स बी इज इक्वल टू 2 -3 0 4. आता हा 2x2 चा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. हा काय 2x2 चा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, हा 3x3 चा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. पण यामध्ये तुमच्या लक्षात येणार की डायगोनलच्या खाली असणारे एलिमेंट 0 असल्यामुळे हा झाला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता याच्याबद्दल विचार करू आपण. इथं सुद्धा व्यवस्थित ऑब्झर्व करा. 2 आणि 4 हे काय रिप्रेझेंट करतात, डायगोनल एलिमेंट. म्हणजे हा झाला डायगोनल. या डायगोनलच्या वरती एलिमेंट आहे, पण व्हॉट अबाउट बिलो? डायगोनलच्या खाली काय, तर डायगोनलच्या खाली असणारा एलिमेंट मित्रांनो काय झालाय 0. म्हणजे ज्यावेळेस डायगोनलच्या खाली असणारे एलिमेंट 0 असतील तर त्यावेळेस आपण याला काय म्हणणार, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. तर हा सुद्धा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे 2x2 ऑर्डरचा. ओके, आय थिंक हे क्लिअर झालं असेल. आता दुसरा प्रकार बघूया आपण, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अतिशय सोपा आहे लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स सुद्धा. जर अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये आपण काय बघितलं, डायगोनलच्या खाली असणारे एलिमेंट 0. आता याच्यामध्ये काय असणार, त्याच्या अपोजिट 2 लोअर triangular matrix, lower triangular matrix. If elements above diagonal are 0, then it is known as lower triangular matrix. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे. एलिमेंट्स अबोव डायगोनल आर 0, त्याला काय म्हणायचं, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे. चला आता याचे एक्झाम्पल बघूया आपण. 1 3x3 चा मॅट्रिक्स मी इथं कन्सिडर करतो, 3x3 चा, ज्यामध्ये डायगोनलच्या वरती असणारे एलिमेंट काय पाहिजे आपल्याला, 0 अबो डायगोनल. मग बघा हा पहिला एलिमेंट मी घेतला इथं, सपोज -5 0 0 2 1 0 3 4 5. बघा व्यवस्थित ऑब्झर्व करा. हा आहे डायगोनल आणि त्याच्यावरती असणारे एलिमेंट काय आहेत, 0. म्हणजे हा काय झाला मित्रांनो, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता तो लोअर ट्रायंग्युलर कसं ते पण बघा बा, खाली तुम्हाला इथं ट्रायंगल फॉर्म झाल्यासारखा दिसेल, हे लक्षात घ्या, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. येतं लक्षात, हा झाला लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. सो एलिमेंट्स प्रेझेंट अबोव द डायगोनल्स आर 0, सो इट इज लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. एलिमेंट्स प्रेझेंट बिलो द डायगोनल आर 0, देन इट इज नोन ॲज अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. सो हे दोघं टाईप जे आहेत ते कसे झाले, ट्रायंग्युलर मॅट्रिक्सचे. आणि ट्रायंग्युलर मॅट्रिक्स हा जो प्रकार आहे मित्रांनो, हा स्क्वेअर मॅट्रिक्सचा प्रकार, हे लक्षात घ्या, स्क्वेअर मॅट्रिक्सचा. सो आतापर्यंत आपण किती प्रकार बघितले मग स्क्वेअर मॅट्रिक्सचे, परत एकदा इकडे लक्ष द्या. याच्या आधी आपण बघितलं डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्समध्ये डायगोनल एलिमेंट सेम असतील तर स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्समध्ये जो सेम असणारा एलिमेंट जर 1 असेल तर युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स. आणि नेक्स्ट आपण बघितला ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता यानंतर मित्रांनो आपण बघूया ह्या स्लाइडवरती ई नंबर, पुढे बघा, सिमेट्रिकल मॅट्रिक्स अँड स्क्यू सिमेट्रिकल मॅट्रिक्स. ई सिमेट्रिकल मॅट्रिक्स
ओके, अतिशय सोपी डेफिनेशन सिमेट्रिकल मॅट्रिक्सची. काय असतो सिमेट्रिकल मॅट्रिक्स लक्षात घ्या. डायगोनलच्या खाली असणारे इलिमेंट आणि डायगोनलच्या वरती असणारे इलिमेंट यांची व्हॅल्यू सेम असते विथ रिस्पेक्ट टू द पोझिशन. मग आता याला मॅथमॅटिकल जर लिहायचा प्रयत्न केला आपण तर हे अशा पद्धतीने लिहिलं जातं की इफ Aij is equal to Aij is equal to Aji for all. हे जे सिम्बॉल आहे हे सिम्बॉल कशाचं असतं? फॉर ऑल, म्हणजे प्रत्येक टर्मसाठी फॉर ऑल I and J. ठीक आहे. आता याचा अर्थ काय होतो आपण ते समजून घेऊया. लक्षात घ्या. आता सगळ्यात आधी मी काय करतो की तुम्हाला एक जनरल मॅट्रिक्स दाखवतो. बघा हा जनरल मॅट्रिक्स असा आपण लिहित असतो A11 A11 देन A12 देन A13. पहिला रो हा झाला फर्स्ट रो. सो हा झाला फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम. नंतर याच्या जस्ट खाली सपोज हा ए सेकंड रो मधला आणि फर्स्ट कॉलम मधला, सेकंड रो आणि सेकंड कॉलम, सेकंड रो आणि थर्ड कॉलम. देन हा थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम आणि थर्ड रो थर्ड कॉलम. मित्रांनो हा जो काही मॅट्रिक्स इथं आपण बनवलेला आहे हा 3x3 ऑर्डरचा आहे. मग आता आपल्याला चेक करायचं की हा मॅट्रिक्स सिमेट्रिकल आहे का नाही. तर तो सिमेट्रिकल कधी असतो लक्षात घ्या. इफ Aij इज इक्वल टू Aji फॉर ऑल A and J then it is known as symmetrical matrix. सिमेट्रिकल मॅट्रिक्स त्याला काय म्हणतात? सिमेट्रिकल मॅट्रिक्स. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा. Aij इज इक्वल टू Aji. मग आता सपोज मी एक इलिमेंट घेतो, इथं असणारा इलिमेंट 1 1. ठीक आहे. मग याच्यामध्ये हा पहिला जो 1 असतो तो काय रिप्रेझेंट करतो? आय इलिमेंट. आय म्हणजे काय? आयथ रो. कोणत्या रो मध्ये येतो? आयथ रो मध्ये. हा दुसरा काय डिनोट करतो? हा जेथ नंबर ऑफ रो. मग याचं जर का आपण Ij ची पोझिशन शिफ्ट केली तर काय होणार? हा A11. म्हणजे याचा अर्थ काय की हा जो इलिमेंट आहे तो ॲज इट इज असेल, कारण तो लक्षात घ्या तो 1 1 2 2 3 3 यामधनं हे गोष्टी क्लिअर होणार नाही. पण जर मी सपोज हा इलिमेंट पकडला 1 2 1 2, मग हा इलिमेंट कोणता झाला बघा? फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम. म्हणजे हा इलिमेंट A12 फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम. जर मग आता याचे आय आणि जे जर आपण रिव्हर्स केले अशा पद्धतीने तर हा काय बनेल? 2i 2 1 A21 अशा पद्धतीने. मग हा इलिमेंट कुठे मित्रांनो बघा या पोझिशनला. तर या पोझिशनला असणारा इलिमेंट आणि या पोझिशनला असणारा इलिमेंट हे दोघं काय पाहिजे? सेम पाहिजे. तसंच जर का A31चा विचार केला मग A31 कुठे बघा? हा A31. तर आता आय आणि जे जर आपण रिव्हर्स केले तर काय बनेल? तो 1 3 1 3. म्हणजे तो कुठे आला रे मित्रांनो बघा? हा इलिमेंट. म्हणजे इथं असणारा हा इलिमेंट आणि हा इलिमेंट हे कसे पाहिजेत? सेम पाहिजे. त्यानंतर जर आपण विचार केला A32चा बघा हा A32 हा आहे A32. तर याचं जर का आपण रिव्हर्स ऑर्डर केली तर हा काय बनेल? A23. मग तो कुठे आहे? A23. मग यावरून आपण काय कन्क्लुजन काढू शकतो लक्षात घ्या. हा झाला डायगोनल. सो डायगोनलच्या वरती असणारे आणि डायगोनलच्या खाली असणारे हे इलिमेंट कसे असतात? इक्वल असतात विथ रिस्पेक्ट टू द पोझिशन. म्हणजे A21 A12 लक्षात येतं हे इलिमेंट सारखे असतील. A31 A13 हे इलिमेंट सारखे असतील. 32 आणि 23 हे इलिमेंट सारखे असतील. जर ही कंडिशन सॅटिस्फाईड होत असेल तर या टाईपच्या मॅट्रिक्सला मित्रांनो म्हटलं जातं सिमेट्रिकल मॅट्रिक्स. याला काय म्हणतात? सिमेट्रिकल मॅट्रिक्स. मग आता आणखी मी तुम्हाला हे विथ रिस्पेक्ट टू द एक्झाम्पल समजून सांगतो. बघा एक्झाम्पलच्या मदतीने आणखी हे चांगलं समजेल. आता हे सगळं जनरल टर्ममध्ये आपण डिस्कस केलं. हे काय केलं आपण? सगळं जनरल टर्ममध्ये डिस्कस केलं. ओके. चला बघा नेक्स्ट मॅट्रिक्स A 2 3 3 5. बघा हा मॅट्रिक्स यामध्ये याची पोझिशन काय आहे मित्रांनो? A11 आणि हा काय? A22 हे डायगोनल झाले. आता डायगोनलच्या वरती असणारा हा 3 आणि खाली असणारा 3 हे कसे? सेम आहेत. मग त्यामुळे हा मॅट्रिक्स कोणता झाला? सिमेट्रिकल मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2x2. नंतर B घेतो मी. तर बघा लक्ष द्या 2 -3 0 -3 0 5 4 4 7. लक्षात घ्या बघा हा झाला डायगोनल. ओके. डायगोनलच्या वरती या पोझिशनला -3 आहे बघा, हा आला -3. या पोझिशनला 0 आहे, हा बघा 0. या पोझिशनला 4 आहे, या पोझिशनला 4. सो ही पोझिशन कोणती आली?
फर्स्ट रो सेकंड कॉलम, ही पोझिशन कोणती आली सेकंड रो फर्स्ट कॉलम. म्हणजे लक्षात येते का तुम्हाला, पहिली रो सेकंड कॉलम आणि सेकंड रो फर्स्ट कॉलम हे इलिमेंट कसे असतात सारखे असतात. म्हणजे आयथ रो जे कॉलम आणि जेथ रो आय कॉलम हे इलिमेंट कसे असतात सारखे असतात. मग हे इलिमेंट जर सारखे असतील तर अशा टाईपच्या स्क्वेअर मॅट्रिक्सला आपण म्हणतो सिमेट्रिकल स्क्वेअर मॅट्रिक्स और सिम्पली सिमेट्रिकल मॅट्रिक्स. तर मित्रांनो हे दोघे एक्झाम्पल आहेत सिमेट्रिकल मॅट्रिक्सचे. ओके, हे दोघे एक्झाम्पल कसले आहेत सिमेट्रिकल मॅट्रिक्सचे. हा झाला 7. मग याला आता व्यवस्थित लिहून घ्या, याला मी इथून डिलीट करून टाका. हे एक्झाम्पल दोघे एक्झाम्पल इथे लिहून घ्या. ओके, याला मी म्हणतो 2, 5 आणि यात इलिमेंट बघा कोणते सारखे आहेत. या पोझिशनचा असणारा 3 आणि या पोझिशनचा असणारा 3. इथं लक्षात घ्या ना बघा -3 -3 0 0 4 4 हे सेम इलिमेंट. याचं लक्षात हे इलिमेंट कसे सेम आहेत. म्हणजे बघा -3 -3 0 0 4 4. सो इट इज सिमेट्रिकल मॅट्रिक्स. नेक्स्ट याचा प्रकार बघा F स्क्यू सिमेट्रिकल मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिकल मॅट्रिक्स. आता काय असतो हा स्क्यू सिमेट्रिकल मॅट्रिक्स, तर यामध्ये मित्रांनो बघा सेम कंडिशन. इफ Aij इज इक्वल टू मायनस ऑफ AJI ही कंडिशन सॅटिस्फाईड झाली पाहिजे फॉर ऑल I and J, for all I and J, then it is known as Q symmetrical matrix. Q symmetrical मॅट्रिक्स. ठीक आहे. आणि आणखी एक गोष्ट इथं लक्षात घ्या, स्क्यू सिमेट्रिकल मॅट्रिक्स मध्ये डायगोनल इलिमेंट नेहमी 0 असतात. ऑल डायगोनल इलिमेंट्स in skew symmetrical matrix are 0. सगळे जे काही डायगोनल एलिमेंट्स असतात ते कसे असतात 0. ओके, आता असं एक्झाम्पल बघूया आपण. ते बघण्याच्या अगोदर हा जो काही पार्ट आहे हा तुम्ही लिहून घ्या. ओके, F बघा याचा अर्थ काय होतो. डायरेक्ट एक्झाम्पल घेऊया आपण. मॅट्रिक्स A 0 -3 3 0. बघा हा झाला मित्रांनो स्क्यू सिमेट्रिकल मॅट्रिक्स. सगळ्यात पहिली कंडिशन की डायगोनल इलिमेंट काय पाहिजेत 0. त्यानंतर जो इलिमेंट ह्या पोझिशनला आहे त्याचा विथ निगेटिव्ह साईनवाला इलिमेंट ह्या पोझिशनला असणं गरजेचं आहे. मग आता बघा फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम, फर्स्ट रो आणि सेकंड कॉलममध्ये -3, तर त्याचा जर आपण रिव्हर्स केला तर काय बनेल तो फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम. सो सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम मग तो काय बनणार 3. सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण. B 0 2 -5. इथं असेल -2 +5 0 3 -3 0. बघा हे एक्झाम्पल आहे स्क्यू सिमेट्रिकल मॅट्रिक्स. सगळ्यात आधी बघा डायगोनल एलिमेंट कसे आहेत मित्रांनो 0. आता डायगोनल एलिमेंटच्या वरती असणारे जे इलिमेंट आहेत विथ रिस्पेक्ट टू द पोझिशन आणि त्याच्या खाली असणारे इलिमेंट विथ रिस्पेक्ट टू द सेम पोझिशन हे काय असतात इक्वल असतात. पण इक्वल कधी इन केस ऑफ सिमेट्रिकल मॅट्रिक्स. इथं सुद्धा ते इक्वल असतात बट निगेटिव्ह साईनने. म्हणजे वरती जर का 2 असेल तर खाली असेल -2, हा असेल -5 तर हा असेल +5, हा असेल 3 असेल तर हा असेल -3 आणि ऑल डायगोनल एलिमेंट्स आर 0. सो अशा पद्धतीने मित्रांनो हे स्क्वेअर मॅट्रिक्सचे बेसिक टाइप्स आहेत. लक्षात घ्या. सगळ्यात आधी बघितला डायगोनल, नंतर स्केलर, मग युनिट और आयडेंटिटी. त्यानंतर आपण बघितला ट्रायंगुलर मॅट्रिक्सचे 2 प्रकार, अप्पर ट्रायंगुलर, लोअर ट्रायंगुलर. नंतर सिमेट्रिकल मॅट्रिक्स, क्यू सिमेट्रिकल मॅट्रिक्स. आता हे एवढं झाल्यानंतर हे व्यवस्थित तुम्ही सगळं लिहून घ्या. याच्या पुढचा टाइप आपण डिस्कस करूया नल मॅट्रिक्स किंवा झिरो मॅट्रिक्स.
नल मॅट्रिक्स किंवा झिरो मॅट्रिक्स. नेक्स्ट null matrix or zero matrix. काय असतं लक्षात घ्या, all elements present in matrix are zero. सगळे जेवढे एलिमेंट्स मॅट्रिक्स मध्ये प्रेझेंट आहेत ते सगळे कसे असतात, झिरो. अँड इट इज डिनोटेड विथ लेटर ओ. ओ ने त्याला काय केलं जातं, डिनोट केलं जातं. ठीक आहे. नल मॅट्रिक्स, झिरो मॅट्रिक्स, सगळे एलिमेंट याच्यामध्ये प्रेझेंट असणारे काय असतात, झिरो असतात. मग इथं प्रश्न पडतो की हे रेक्टँगल आहेत की स्क्वेअर मॅट्रिक्स आहेत, म्हणजे रेक्टँग्युलर टाईपचे आहेत का स्क्वेअर मॅट्रिक्स आहेत, हे दोघं टाईपचे असू शकतात. बघा याचं एक्झाम्पल घेऊ आपण. मॅट्रिक्स ए 0 0 0 0. ओके. ऑल एलिमेंट्स आर व्हॉट, 0 0 0 0. सगळे एलिमेंट 0 आहेत. आता याला तुम्ही आता इथं आपण ए ने त्याला डिनोट केलं आहे. तर जनरली हे असे जे मॅट्रिक्स असतात नल मॅट्रिक्स ते कशाने डिनोट केले जातात, ओ ने. ओके, अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. आता इथं आपण बघूया 3x3चा. 1 2 3 1 2 3 1 2 3. हा अशा पद्धतीने. नंतर बघा हा झाला 1x1चा, बरोबर. 1x1 2x2 3x3. म्हणजे तो स्क्वेअर असू शकतो किंवा तो रेक्टँग्युलर पण असू शकतो, 0 0 0. बघा नंतर असाही असू शकतो 0 0 0. सो नल मॅट्रिक्स म्हणजे सिम्पली काय, इफ ऑल एलिमेंट्स प्रेझेंट इन द मॅट्रिक्स इज 0 सो देन इट इज नोन एज नल मॅट्रिक्स और झिरो मॅट्रिक्स. हा स्क्वेअर टाईपचा पण असू शकतो किंवा रेक्टँग्युलर टाईपचाही असू शकतो. तर मित्रांनो हे झाले सगळे मॅट्रिक्सचे बेसिक प्रकार. आतापर्यंत जेवढे प्रकार आपण आता डिस्कस केलेत हे सगळे मी नेक्स्ट स्लाइडवरती इथे घेतो. बघा लक्षात घ्या. सगळ्यात आधी आपण बघितलं टाइप्स ऑफ मॅट्रिक्स. मॅट्रिक्स, ठीक आहे. टाइप्स ऑफ मॅट्रिक्स. तर या टाइप्स ऑफ मॅट्रिक्सचे आपण अशा पद्धतीने ब्रॉड 2 प्रकार करूयात. त्यामध्ये पहिला रेक्टँग्युलर मॅट्रिक्स, आणि दुसरा प्रकार कोणता बघितला आपण, स्क्वेअर मॅट्रिक्स. या रेक्टँग्युलर मॅट्रिक्स मध्ये आपण 2 प्रकार बघितले. एक रो वेक्टर, यामध्ये आपण 2 प्रकार बघितले. बघा नंबर 1 रो मॅट्रिक्स किंवा वेक्टर. नंबर 2 कॉलम मॅट्रिक्स किंवा वेक्टर. कॉलम मॅट्रिक्स, कॉलम वेक्टर. इकडे स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये सगळ्यात आधी आपण प्रकार बघितला डायगोनल. मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स मध्ये सगळे डायगोनल एलिमेंट सेम असतील तर स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स मध्ये सेम असणारे एलिमेंट जर सेम असतील म्हणजे 1 असतील तर युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स. मॅट्रिक्स. नंतर आपण बघितलं ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. या ट्रायंग्युलर मॅट्रिक्सचे 2 प्रकार, अप्पर ट्रायंग्युलर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स
लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ओके. नंतर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स नंतर मित्रांनो बघा नेक्स्ट टाईप आपण इथं डिस्कस केला सिमेट्रिकल मॅट्रिक्स. आणि स्क्यू सिमेट्रिकल मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिकल मॅट्रिक्स. आणि या सगळ्यात बेस्ट कोणता बघा, सगळ्यात मध्ये कुठला बेस्ट असेल आपला तर झिरो कर्नल. बेस्ट यासाठी म्हणतोय मी इथं कारण हा दोघा प्रकारचं नेचर दाखवतो. हा रेक्टँग्युलर पण आहे, हा स्क्वेअर पण आहे आणि याच्यातलं सगळे एलिमेंट काय असणार झिरो, नल मॅट्रिक्स और झिरो मॅट्रिक्स. सो हे सगळे प्रकार आपण बघितले, हे व्यवस्थित लिहून घ्या नोट्समध्ये आपल्या. ठीक आहे, व्हिडिओला पॉज करायचं, हे नोट डाऊन करा. यानंतर आता आपण बघणार बघा मॅट्रिक्सची डेफिनेशन, त्यानंतर त्याच्या टाईप्स आता आपण इथं कंप्लीट केलेत. आता यानंतर आपण बघूया अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स. टायटल टाका अल्जेब्रा. अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स. ओके. अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स यामध्ये बघा मित्रांनो वेगवेगळे आपण गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत, जसे की दोन मॅट्रिक्स हे इक्वल आहेत का नाही, इक्वॅलिटी टेस्ट करणार आहोत. त्यानंतर दोन मॅट्रिक्सचं आपण ॲडिशन करूयात, दोन मॅट्रिक्सचं सबट्रॅक्शन, दोन मॅट्रिक्सचा प्रोडक्ट करता येतो, एका कॉन्स्टंटने मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तर त्याला स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणतात. त्या सगळ्या गोष्टी आपण इथं डिस्कस करणार आहोत अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्समध्ये. ठीक आहे. सो वन बाय वन याला ऑपरेशन इन मॅट्रिक्स किंवा ऑपरेशन ऑन मॅट्रिक्स असंही म्हटलं जातं. तर वन बाय वन आपण ह्या गोष्टी क्लिअर करत जाऊया. त्यातला पहिला बघा सगळ्यात आधी आपण डिस्कस करूया इक्वॅलिटी. नंबर वन इक्वॅलिटी. इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स. इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स. आता दोन मॅट्रिक्स दिले जातील आणि हे दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत का नाही हे आपल्याला बघायचं आहे. मग ते दोन मॅट्रिक्स इक्वल कधी असतात, त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट जर काय इक्वल असतील तर ते मॅट्रिक्स इक्वल असतात. अतिशय सोपं आहे. म्हणजे बघा करस्पॉन्डिंग एलिमेंट म्हणजे काय, आता लक्षात घ्या, मी इथं तुम्हाला समजून सांगतो एक्झाम्पलच्या मदतीने. मॅट्रिक्स मी इथं घेतोय ए मॅट्रिक्स 2x2चा, तो अशा पद्धतीने आहे 1 2 3 4. नंतर हा बी मॅट्रिक्स मित्रांनो इथं घेतोय 1 2 3 4. बघा मग हा जो मॅट्रिक्स आहे याच्यातला पहिला एलिमेंट, याची पोझिशन काय A11. दुसऱ्या मॅट्रिक्समध्ये सेम पोझिशनला कोणता नंबर आहे 1. लक्षात येतो तुम्हाला. A11 ह्या पोझिशनला ए मॅट्रिक्समध्ये 1 आहे आणि बी मॅट्रिक्समध्ये कोण आहे 1. ही झाली करस्पॉन्डिंग पोझिशन. सो इथं असणारा हा 1 आणि त्याच पोझिशनला इथं 1, सेम एलिमेंट आहे. त्याप्रमाणे बघा या पोझिशनला आहे 2, दुसऱ्या मॅट्रिक्समध्ये सेम पोझिशनला काय 2. नंतर इथं बघा हा आहे 3, बी मॅट्रिक्समध्ये इथं आहे 3, हा आहे 4 आणि नेक्स्ट म्हणजे बी मॅट्रिक्समध्ये इथं आहे 4. म्हणजे तुमच्या लक्षात येते का की जे एलिमेंट्स आहेत विथ रिस्पेक्ट टू द पोझिशन हे सेम आहेत. मॅट्रिक्स ए मध्ये असणारे एलिमेंट, मॅट्रिक्स बी मध्ये असणारे एलिमेंट विथ रिस्पेक्ट टू द पोझिशन त्यांची व्हॅल्यू कशी आहे इक्वल आहेत. त्यामुळे हे दोघं मॅट्रिक्स जे आहे मित्रांनो हे इक्वल म्हटले जातात. हे दोघं मॅट्रिक्स कसे आहेत इक्वल आहेत. सो सगळे एलिमेंट सेम आहेत, त्यांची पोझिशन सुद्धा सेम आहे. सो या मॅट्रिक्स काय झालेत इक्वल झाले. सो इक्वॅलिटीमध्ये ही गोष्ट लक्षात घ्या की दोन मॅट्रिक्स दिले जातील तर दोघं मॅट्रिक्स हे इक्वल आहेत का नाही हे जेव्हा आपल्याला ओळखायचं असेल तर करस्पॉन्डिंग एलिमेंट चेक करा. जर हे करस्पॉन्डिंग एलिमेंट विथ रिस्पेक्ट टू पोझिशन सेम असतील तर हे मॅट्रिक्स कसे आहेत इक्वल आहेत. सो हे मॅट्रिक्स इक्वल आहेत. मग आपण याला अशा पद्धतीने डिनोट करतो A = B. ओके. पुढचं एक्झाम्पल घेतो. सपोज हा आहे 1 2 3 4 आणि बी मॅट्रिक्स आहे मित्रांनो 0 3 2 4. बघा आता चेक करा. या ठिकाणी 3 आहे पण या ठिकाणी काय 2 आहे. या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी काय 0. मॅच होता एलिमेंट, सगळे एलिमेंट जे आहेत ते मॅच झाले पाहिजेत तरच आपण त्यांना म्हणणार की हे दोघं मॅट्रिक्स इक्वल आहेत. म्हणजे या केसमध्ये हे दोघं मॅट्रिक्स जे ते इक्वल नाही आहेत. म्हणजे आपण त्यांना अशा पद्धतीने दाखवणार हे दोघं मॅट्रिक्स कसे आहेत A=B, अनइक्वल. लक्षात येते. इक्वॅलिटी अतिशय सोपा टाईप आहे, सोपा प्रकार आहे ज्यातला अल्जेब्रामधला. इक्वल दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत का नाही ते चेक करायचं आहे. कारण यावरती 2 मार्काचे प्रश्न पण आहेत. ते कशा पद्धतीने विचारले जातात ते आपण थोड्या वेळात बघणार आहोत. आधी ही कन्सेप्ट समजून घ्या. नेक्स्ट
इक्वालिटी नंतर नेक्स्ट ॲडिशन ऑफ मॅट्रिक्स, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन, मी एकत्रच म्हणतो ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. मॅट्रिक्स. यात एक गोष्ट लक्षात घ्या, ॲडिशन और सबट्रॅक्शन हे तेव्हाच पॉसिबल आहे, इट इज पॉसिबल ओनली वेन ऑर्डर ऑफ गिवन मॅट्रिक्स, गिवन मॅट्रिसेस म्हणूया, मॅट्रिसेस आर सेम. हा सेम. इथे हे खूप महत्त्वाचं आहे की ऑर्डर जी आहे ते ऑर्डर सेम असणं गरजेचं आहे. जर का ऑर्डर दिलेल्या मॅट्रिक्सची सेम असेल तर त्या मॅट्रिक्सचं आपण ॲडिशन सुद्धा करू शकतो, सबट्रॅक्शन सुद्धा करू शकतो. इक्वॅलिटीमध्ये पण तसंच म्हणू शकता तुम्ही. इथं ऑर्डर तर सेम असणं गरजेचं आहे, पण त्यासोबत पोझिशनला असणारी इलिमेंटची व्हॅल्यू सुद्धा सेम असणं गरजेचं आहे. ॲडिशन सबट्रॅक्शन तेव्हाच पॉसिबल असतात जेव्हा 2 मॅट्रिक्स किंवा 3 मॅट्रिक्स असतील, यांची ऑर्डर मित्रांनो काय पाहिजे, सेम पाहिजे. मग ती कशा पद्धतीने ॲडिशन होते तर बघा, मी तुम्हाला इथं समजून सांगतो. सपोज मॅट्रिक्स ए आहे, आधी 2x2 चे मॅट्रिक्स घेऊया आपण. 2 3 -2 4 आणि बी मॅट्रिक्स 0 1 -5 8 आणि आपल्याला म्हटलंय की a + b फाइंड आउट करा. ॲडिशन a + b अशा पद्धतीने आपण दाखवतो. मग ॲडिशन करायची म्हणजे काय बघा, लक्षात घ्या. हा 2 3 -2 4 हा झाला a प्लस b 0 1 -5 8. ओके, इथं आपण करतोय ॲडिशन. तर काय करायचं, करस्पॉन्डिंग इलेमेंट जे आहेत ना ते एकमेकात ॲड करायचे. म्हणजे बघा, या पोझिशनला कोणता इलेमेंट आहे 2 आणि बी मॅट्रिक्समध्ये सेम पोझिशनला कोणता इलेमेंट आहे 0. सो 2 + 0 यांची काय करायची, ॲडिशन. सो 2 आणि हा 0 म्हणजे काय झालं मित्रांनो 2. नेक्स्ट या पोझिशनला आहे 3, तर त्याच्या करस्पॉन्डिंग पोझिशनला इकडे कोण आहे 1. सो 3 + 1 तो काय झाला 4. इथं आहे -2, त्याच्या ह्या पोझिशनला काय -5 आणि आपल्याला यांची ॲडिशन करायची. दोघं इलेमेंट हे निगेटिव्ह आहेत, म्हणजे इथं आन्सर काय येणार -7. हा 4 आणि त्याच्या करस्पॉन्डिंग पोझिशनला आहे 8, यांची ॲडिशन 12. ही झाली ॲडिशन. सो हा जो काय मॅट्रिक्स भेटला आपल्याला तो आहे a + b. आता a - b सबट्रॅक्शन करायची, a - b. ओके, मग बोला आता a - b कशा पद्धतीने लिहिता येईल आपल्याला बघा. सो a मॅट्रिक्स ॲज इट इज 2 3 -2 4 मायनस b मॅट्रिक्स 0 1 -5 8. ठीक आहे, आता हे सबट्रॅक्शन डायरेक्ट लिहितोय आपण. लक्षात घ्या. सेम आता या पोझिशनला कोणता इलेमेंट आहे 2 आणि बी मॅट्रिक्समध्ये त्या पोझिशनला कोणता इलेमेंट आहे 0. या दोघांची आपल्याला सबट्रॅक्शन करायची. मग 2 - 0 म्हणजे काय 2. पुढे 3 - 1 म्हणजे काय 2 -2 आणि -5. सो मायनस मायनस प्लस बनेल. सो -2 -5 म्हणजे तो +5 बनणार, बरोबर. मग -2 + 5 म्हणजे काय, हा झाला 3. नेक्स्ट हा आहे 4 -8. मग 4 -8 म्हणजे काय -4. या अशा पद्धतीने आपण काय करणार, सबट्रॅक्शन. सो हे तेव्हाच पॉसिबल आहे ज्या वेळेस मित्रांनो दोघं मॅट्रिक्सची ऑर्डर काय असेल, सेम असेल. हे लक्षात घ्या. इक्वॅलिटीमध्ये ऑर्डर तर सेम पाहिजे, त्यासोबतच करस्पॉन्डिंग इलिमेंट सुद्धा सेम पाहिजे, म्हणजे ते दोघं मॅट्रिक्स इक्वल आहेत. जर तसं नसेल तर ते अनइक्वल आहेत. इथं लक्षात. ॲडिशन सबट्रॅक्शनची कंडिशन काय की ऑर्डर जर का सेम असेल तर फक्त करस्पॉन्डिंग इलिमेंटला ॲड करा, करस्पॉन्डिंग इलिमेंटला सबट्रॅक्ट करा. इथं लक्षात. सो हे झालं मित्रांनो ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. यानंतर आता आपण थर्ड ऑपरेशन इथं बघणार आहोत, किंवा थर्ड अल्जेब्रा मधला थर्ड पार्ट आपण बघूया, स्केलर मल्टिप्लिकेशन. स्केलर मल्टिप्लिकेशन. स्केलर मल्टिप्लिकेशन. आता याचा अर्थ काय होतो, स्केलर मल्टिप्लिकेशन. सो आपल्याला एक नॉन झिरो स्केलर दिला जाईल. नॉन झिरो यासाठी कारण झिरोने जर का मल्टिप्लाय केलं तर मित्रांनो पूर्ण पार्ट जो काय असेल तो झिरो बनेल. त्यामुळे जो मल्टिप्लाइंग फॅक्टर असेल तो काय असणं गरजेचं आहे, नॉन झिरो. मग एक नॉन झिरो स्केलर आपल्याला दिला जाईल आणि त्या नॉन झिरो स्केलरने जर का आपल्याला मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं असेल तर एक्झॅक्टली काय होतंय ते आपण इथे बघूया. त्याला म्हणतात स्केलर मल्टिप्लिकेशन. मग आता सपोज माझ्याकडे ए मॅट्रिक्स आहे, ए मॅट्रिक्स. हा ए मॅट्रिक्स ज्याचे इलेमेंट आहेत 2 3 1 4 अशा पद्धतीने. आता आपल्याला एक नॉन झिरो स्केलर दिलेला आहे, नॉन झिरो
स्केलर के इज इक्वल टू 2. सपोज तो काय के इक्वल टू 2 आणि मला या ए मॅट्रिक्स पासून काय बनवायचं आहे, मला के ए म्हणजेच काय 2 टाइम ए मला बनवायचं आहे. तर बघा के ची व्हॅल्यू या ठिकाणी काय 2, म्हणजे ए मॅट्रिक्स दिलाय मला काय बनवायचं आहे 2 टाइम ए. म्हणजे याला आपण अशा पद्धतीने लिहूया बघा, हा 2 ॲज इट इज ए मॅट्रिक्स 2 3 1 4. आता हा जो नॉन झिरो स्केलर आहे मित्रांनो, हा नॉन झिरो स्केलर काय करतो, मॅट्रिक्समध्ये असणारा प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करत असतो. मग प्रत्येक एलिमेंटला जर का मल्टिप्लाय करत असेल तर बघा हा 2a मॅट्रिक्स असा बनेल 2 × 2 4, 2 × 3 6, 2 × 1 2 आणि 2 × 4 8. अशा पद्धतीने हा काय झाला 2 टाइम ए. आता पुढे जर का मला -3 टाइम ए पाहिजे असेल तर मग -3 ने आपल्याला काय करायचं आहे, ए ला मल्टिप्लाय. मग ए कोणता आहे बघा 2 3 1 4. मग बोला -3 ने मल्टिप्लाय करा. मग -3 ने जर का मल्टिप्लाय केलं -3 × 2 -6, -3 × 9 सॉरी -3 × 3 -9, -3 × 1 -3, -3 × 4 -3. या अशा पद्धतीने याला म्हणतात स्केलर मल्टिप्लिकेशन. सो जो काही नॉन झिरो स्केलर दिलेला असतो त्या नॉन झिरो स्केलरने काय करायचं, मॅट्रिक्समध्ये असणाऱ्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. सो या टाईपच्या मल्टिप्लिकेशनला म्हणतात स्केलर मल्टिप्लिकेशन. एक असतो मल्टिप्लिकेशन किंवा सिम्पली प्रोडक्ट, तो आपण बघणारच आहोत पुढे. पण हे 3 ऑपरेशन तुम्हाला कळले असतील, लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण बघितलं इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स, नेक्स्ट आपण बघतो ॲडिशन सबट्रॅक्शन. ॲडिशन सबट्रॅक्शनची कंडिशन मित्रांनो काय असते की दोघं मॅट्रिक्सची ऑर्डर जी आहे ती कंपल्सरी सेम असणं गरजेचं आहे. दोघांची ऑर्डर जर का सेम असेल तर आपण ॲडिशन सबट्रॅक्शन करू शकतो. सिंपल करस्पॉन्डिंग जे एलिमेंट्स असतात त्यांना ऍड करायचं, सबट्रॅक्ट करायचं. स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये काय करतो की जो नॉन झिरो स्केलर असतो त्या नॉन झिरो स्केलरने सगळ्या एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं, त्याला म्हणतो आपण स्केलर मल्टिप्लिकेशन. याच्यानंतरचा जो पार्ट आहे प्रोडक्ट किंवा मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स, ते बघण्याच्या अगोदर मित्रांनो ह्या टॉपिकवरती 2 मार्काचे क्वेश्चन हे MSBT मध्ये विचारले जात असतात. ते प्रश्न आता आपण सोडून घेऊयात, म्हणजे तुम्हाला ह्या टॉपिकची कल्पना पूर्णपणे येऊन जाईल की कशा पद्धतीचे प्रश्न इथून विचारले जात असतात. तर बघा पहिला क्वेश्चन आपण सॉल्व करूयात. क्वेश्चन नंबर 1, एक्झाम्पल नंबर 1. इफ a is equal to 2 3 4 7, okay, and matrix B is equal to 1 3 4 6. Okay, then find 3a minus 5b. बघा 3a minus 5 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला विचारली. आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा 2 मार्काला विचारला जात असतो. फॉर 2 मार्क्स 2 मार्काला विचारला जातो. बघा याला आपण ट्राय करूया, याला सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया. काय करायचं, गिवन काय काय ते आधी लिहून घेऊ आपण. गिवन मॅट्रायसेस आर. ए मॅट्रिक्स दिला आपल्याला तो आहे 2 3 4 7. मॅट्रिक्स बी दिलाय बघा 1 3 4 6. ओके, आता आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, 3 टाइम a minus 5 टाइम b. 3 टाइम a minus 5 टाइम b. ठीक आहे, डायरेक्टली आपण ते एक्सप्रेशन ॲज इट इज लिहूया. इथं लक्षात घ्या. नाव कन्सिडर Now consider 3 टाइम a minus 5 टाइम b. आता याचा अर्थ काय होतो लक्षात घ्या. 3 टाइम a minus 5 टाइम b की जो a मॅट्रिक्स आहे त्या a मॅट्रिक्सला 3 ने मल्टिप्लाय करायचं तेव्हा तो बनेल 3 टाइम a. b मॅट्रिक्स आहे त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं 5 ने किंवा -5 ने. इथं आपण मल्टिप्लाय करू 5 ने आणि त्या दोघांची काय करायची आपल्याला सबट्रॅक्शन करायची. सो हे एक्सप्रेशन आता आपण फाइंड आउट करूया. सो बघा सगळ्यात आधी आहे 3, हा 3 ॲज इट इज. बोला a काय आहे मित्रांनो, a 2 3 4 7. ओके, मायनस 5 टाइम b काय b 1 3 4 6. ओके, आताच आपण थोड्या वेळापूर्वी स्केलर मल्टिप्लिकेशन बघितलं. आता हा 3 काय करेल, मॅट्रिक्समध्ये असणाऱ्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करेल. मग 3 ने जेव्हा आपण प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करणार 3 × 2 6, 3 × 3 9, 3 × 4 12, 3 × 7 21. मायनस हा 5 आता प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करेल. 5 × 1 5, 5 × 3 15, 5 × 4 20, 5 × 6 30.
झालं. आता हे दोघं मॅट्रिक्स चेक करा, या दोघांची ऑर्डर काय आहे, सेम आहे आणि दोघांमध्ये कोणती साईन आहे, निगेटिव्ह. मग आपण यांची सबट्रॅक्शन करणार. म्हणजे सबट्रॅक्शन बघा कशा पद्धतीने होईल लक्षात घ्या. डायरेक्टली सबट्रॅक्शन लिहूया आपण. 6 - 5 म्हणजे काय असेल 1. 9 - 15 म्हणजे -6. 12 - 20 म्हणजे -8. 21 - 30 म्हणजे हा बनेल -9. हे आलं मित्रांनो तुमचं 3A - 5Bचा आन्सर. ओके. सो हा प्रश्न असा आपल्याला 2 मार्काला विचारला जातो, ज्यामध्ये आपण जे शिकलो ॲडिशन, सबट्रॅक्शन किंवा स्केलर मल्टिप्लिकेशन त्याचा वापर आपल्याला अशा पद्धतीने करता येतो. सो 2 मार्काला हा प्रश्न विचारला जातो. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. बघा याच्यामध्येच एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2. If A is equal to 2, 3, 4, 5 2, 3, 4, 5 and B is equal to 3, 7, 1, 9 3, 7, 1, 9 आणि क्वेश्चन आहे then find 2A plus 3B. 2A plus 3B हे आपल्याला शोधायचं आहे. ओके. अतिशय हा सोपा क्वेश्चन आहे. बघा सेम क्वेश्चन आहे. सगळ्यात आधी आपण काय करूयात, जे काही गिवन आहे ते लिहून घेऊ. गिवन मॅट्रिसेस आर A is equal to 2, 3, 4, 5. B is equal to 3, 7, 1, 9. ओके. मग बघा आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली. देन कन्सिडर 2A plus 3B. याचा अर्थ काय होतो, A मॅट्रिक्सला 2 ने मल्टिप्लाय करा, B मॅट्रिक्सला 3 ने मल्टिप्लाय करा आणि ॲडिशन करा. मग हा झाला बघा 2 टाइम A 2, 3, 4, 5 प्लस 3 टाइम B 3, 7, 1, 9. मग मल्टिप्लाय करा. जेव्हा 2 ने मल्टिप्लाय करणार स्केलर मल्टिप्लिकेशन प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय होईल. तो 2 × 2 तो झाला 4, 2 × 3 6, 2 × 4 8, 2 × 5 10 प्लस 3 ने जेव्हा मल्टिप्लाय करणार प्रत्येक एलिमेंटला 3 × 3 9, 3 × 7 21, 3 × 1 3, 3 × 9 27. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, दोघांची ऑर्डर सेम आहे, तो करस्पॉन्डिंग एलिमेंटला ॲड करा. मग करस्पॉन्डिंग एलिमेंटला ॲड केल्यानंतर हा बघा अशा पद्धतीने बनेल. 4 आणि 9 हे झाले 13, 6 आणि 21 हे झाले 27, 8 आणि 3 हे झाले 11, 10 आणि 27 मित्रांनो हे झाले 37. ओके. म्हणजे हा जो काही प्रश्न विचारला होता की फाइंड 2A plus 3B या प्रश्नाचं उत्तर आलं मित्रांनो मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये. सो असा हा 2 मार्काला हा प्रश्न विचारला जात असतो. अतिशय सोपा प्रश्न असतो. ॲडिशन, सबट्रॅक्शन, स्केलर मल्टिप्लिकेशन आणि इक्वॅलिटी या कन्सेप्टच्या आधारावरती असे 2-2 मार्काचे प्रश्न विचारले जात असतात. सो आय थिंक तुम्हाला हे क्लिअर झालं असणार. सो आतापर्यंत आपण मॅट्रिक्स त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स बघितलेत. त्यानंतर अल्जेब्रामध्ये आपण इक्वॅलिटी, ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि स्केलर मल्टिप्लिकेशनचा पार्ट बघितला. त्याच्या आधारावरती असणारे हे 2 प्रश्न पण आपण इथं सोडून घेतलेत. नेक्स्ट टाइप जो आहे किंवा नेक्स्ट प्रकार जो आहे याच्यामध्येच प्रोडक्ट किंवा मल्टिप्लिकेशन ऑफ द मॅट्रिसेस ते आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करूया आणि आणखी आपण त्यांचे बरेचसे प्रश्न हे सुद्धा पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सॉल्व्ह करून घेऊयात. ओके. थँक्यू.